आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटे आणि शाबूची चकली। ही आता उन्हाळा चालू झालेला आहे। आपण आता ही उपवासासाठी चकली करत आहोत। आता हे बटाटा आपण उकडून घेतलेला आहे, असा गाळ झालेला आहे। आता ह्याचं साल्ट काढून घेऊ आपण। कुकरमध्ये ओतून घेतलेला आहे। हे असं पूर्ण शिजलेला आहे। हे असं सगळं साल्ट आपण काढून घेणार आहोत। रात्रभर ह्याला भिजवून घेतलेला आहे। असा मऊ असा शाबू झालेला आहे, असा मऊ झालेला आहे। आपण ते साल्ट काढलेलं आहे। ते बटाटा आणि एकत्र चुरून घेणार आहोत। बटाटे आपले साल काढून झालेले आहे, असे गाळ झालेले ते बटाटे सगळे सोलून घेतलेले आहेत। आता आपण ह्यात चाळण चाळणीतनं आपण असं करून आपण पुरण कसं बारीक करून घेता तसं आपण हे ह्याच्यातून काढून घेणार आहोत। म्हणजे कारण का शेवग्यात ह्याच्यात हे राहिलेले अडकणार नाही। असं छानसं असं केलं की खाली गळून जातं। असं बारीक करून घेणार आहोत। बारीक ग्लास किंवा काही घेऊ शकता। कसं असं बारीक झाले छानसं खाली गाळलं जाते। A few moments later. हे आपण खिसून घेतलेलं आहे, पुरणाच्या चाळणीतनं गाळून घेतलेलं आहे, छानसं असं बारीक झालेलं आहे। आपण हे शाबू चुरून घेतलेला आहे। हे शाबू आपण लाल तिखट घालणार आहोत, जसे आवडेल तसं। मी 2 चमचे घातलेलं आहे। मीठ ही 3 चमचे मीठ घालायचे, म्हणजे पुरेसे होते। शाबूत आपण हे वाटलेलं बटाटे टाकून मिक्स करून घेणार आहोत। हे असं आपण हलवून असं एकजीव करून घेणार आहोत। A few moments later. हे आपण असं हलवून घेतलेले। आपण ह्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं, कारण का घट्ट असलं की चकलीला जास्त हे लागतं पिळण्यासाठी। म्हणून थोडंसं पाणी घातलं ना चला होते, जास्त घट्टही रेटत नाही। असं आपलं हलवून तयार झालेलं आहे। म्हणजे थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। आणि पाणी घातल्यानंतर मऊपणा येते। मऊ आल्यानंतर चकली सोडायला जास्त त्रास होतो। आता आपण ही शेवग्यात घालून घेणार आहोत। ह्या शेवग्यात असं भरून घेणार आहोत। असं दाबून भरायचं, म्हणजे खाली पोकर राहणार नाही। तर हे आपलं लावून झालेले चकलीला आपण केलेली चकली झाली तयार। असे छानसे मोठी पाटी गच्च भरून झाली आपल्याला। 1 किलो शाबू आणि 3 किलो बटाट्यात ही छोटीशी टीलची पाटी मस्त झाली। लहान मुलाला बी जास्त आवडतं, कुरकुऱ्यापेक्षा कितीतरी छान लागते। तुम्ही ही घरचं आपलं मुलासने तळून दिलं तरी चालतं आणि उपवासासाठी आधी उत्तम आहे। बघा वाळलेली आहे आपण केलेली। आता आपण ही तळून बघू कशी काय होती कुरकुरीत। चला तेल टाकून घेतले आपण कढईत। तेल गरम झालंय का बघायचं। जास्त गरम झालं तरी करपतं आणि कमी गरम झालं असलं तरी फुगत नाही। त्यामुळं मंद आचेवर तळून घेऊया आपण। बघा कशी झाली, छानशी अशी मस्त कलर आलाय, बिस्किटी कलर आलेला आहे। आपण आता ह्याच्यात काढून घेऊया। आता
कशी झाली कुरकुरीत, खाऊन बघूया. छान झाली, मस्त कुरकुरीत. वा, एकदम मस्त.